नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंदमाता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। बोईसर में रास रंग डांडिया 2024 नवरात्र उत्सव का लोकार्पण उबाटा के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के हाथों हुआ संपन्न। नवरात्र के पावन उत्सव पर देश विदेशी नहीं, पूरी दुनिया में बसे अलग अलग धर्म के लोग हिंदू धर्म में आस्था रखने वाले 9 दिन मां दुर्गा का पूजन अर्चना आराधना कर भक्ति भाव से शाम को अपने आसपास में लगे डांडिया उत्सव में शामिल होकर लुत्फ उठाते हैं, जिसका एक नज़ारा सालों से मुंबई, अहमदाबाद, गुजरात, सूरत के अलग अलग शहरों में देखने को मिल रहा है। वहीं पालघर जिले के शहरी इलाके पालघर बोईसर में नवरात्र उत्सव के मौके पर गरबा रसिकों को गरबा खेलने के लिए सालों से उचित मंच न मिलने से काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा था, जिसको विशेष ध्यान में रखकर विश्वास फाउंडेशन के अध्यक्ष समाज सेवक विश्वास वल्लवी अगुवाई में उनकी टीम ने हर साल की तरह इस साल तीसरे वर्ष भी बोईसर रास रंग डांडिया 2024 का भव्य आयोजन किया गया है, जिसमें बॉलीवुड के अदाकाराएं अभिनेत्री वरीना हुसैन, मराठी कलाकार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, टीवी सीरियल एक्ट्रेस श्रेया बुगड़े उपस्थित दर्ज कराएंगी। वहीं खासकर बोईसर रास रंग डांडिया का उद्घाटन शिवसेना उबाटा के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के हाथों उनके निवास स्थान मतोश्री पर किया गया। वहीं सुरक्षा को लेकर उठ रहे सवालों पर एक प्रेस कॉन्फ्रेंस बुलाकर खुद डॉक्टर विश्वास वल्लवी ने अपनी बात रखकर सवालों का उत्तर दिया। उप संपादक उमाकांत भारती, पालघर, बोईसर। नमस्कार बोईसरकरांनो, मी श्रेया बुगड़े आणि मी येते माननीय डॉक्टर विश्वास वल्लवी दादा यांच्या संकल्पनेतून आधारित बोईसर रास रंग या नवरात्र उत्सवाला येत्या 4 ऑक्टोबरला संध्याकाळी 8 वाजता आपल्या बोईसर शहरातील सर्कस ग्राउंड येथे। तेव्हा तुम्ही सुद्धा नक्की या, आपण सगळ्यांनी मिळून खूप मजा करूया। भेटूया 4 तारखेला। धन्यवाद। नमस्कार बोईसरकरांनो, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी येत आहे डॉक्टर विश्वास वल्लवी दादा यांच्या संकल्पनेतून आयोजित बोईसर रास रंग 3.0 या नवरात्र उत्सवासाठी खास करून 5 ऑक्टोबरला संध्याकाळी 8 वाजता सर्कस ग्राउंड बोईसर येथे आपल्या सगळ्यांसोबत हा नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा करूयात। नक्की या, भेटूयात 5 ऑक्टोबरला। धन्यवाद। तुम्ही हा नवरात्र उत्सव साजरा करता, आता सध्या काय काय समस्या आहेत ना, कशा पद्धतीचा हा उत्सव साजरा होणार आहे? दरवर्षी नवरात्रोत्सव हा ऑक्टोबर महिन्यामध्ये असतो आणि याला मोठ्या उत्साहात आपण साजरा करायचा प्रयत्न करतो। दरवर्षी विश्वास फाउंडेशन व त्याची पूर्ण कमिटी, टीम, कार्यकर्ता, इथले युवा मंडळ, युवा मित्रमंडळ सगळे आमच्यासोबत सगळ्या पक्षाचे लोक सहकारी करून या बोईसर शहरातला सर्वात मोठा पालघर जिल्ह्यातला नवरात्रोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न सर्कस ग्राउंडला आम्ही करतो। काय समस्या? आता आव्हान पाऊस आहे या वर्षी। आता आपण बघताय ग्राउंडमध्ये जसं की पाऊस, आता परतीचा पाऊस फार जोरात होता, कडकडात पाऊस झालेला आहे आणि बराचसा ग्राउंड आमचा ओला आहे। माझं असं मत आहे की आमचंच नाही तर प्रत्येक नवरात्र मंडळाला हा त्रास आहे आणि प्रत्येक जण जे आयोजक आहेत ते आपापल्या ग्राउंडला मशागत करून तयारी करून लोकांसाठी सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। तर सगळ्यात चांगल्यात चांगला सुविधा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। इथे तुम्ही बघतायत ग्राउंडमध्ये सगळं रेती, माती, JCP, रोलर सगळं आणून आम्ही लेवल करतोय। पण माझं असा लोकांना आव्हान असेल, विश्वास असेल की तुम्ही परवा जेव्हा नवरात्र सुरू होईल तर नक्कीच सर्व सुविधा आणि सगळं सोयीस्कर आणि सगळं हा ग्राउंड लेवल असेल आणि खेळायला तुम्हाला काही त्रास होणार नाही। कोण कोण सेलिब्रिटी येणार आहेत आणि कशा पद्धतीची रचना असणार आहे? मागच्या वर्षी असं बघितलं, बऱ्याचशा मराठी कलाकार सिनेमातले आणि बॉलिवूड सिनेमा कलाकार जसे उर्मिला मातोंडकरजी आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये बोईसर शहरात पहिल्यांदा आले होते आणि लोकांना पहिल्यांदा बॉलिवूडचे हिरोईन लोकांना इथे बोईसर शहरात बघायला भेटलं होतं। व सुप्रसिद्ध मराठी सिनेमा स्टार साई तामणकरजी आले होते मागच्या वेळेस आपल्या, आणि ते इथे तारपा डान्स पण त्यांनी केला होता आपल्यासोबत। जसं पालघर जिल्ह्यात संस्कृती आहे तारपा नृत्याची, तर त्यांनी स्टेजवरती तारपा नृत्य देखील करण्यात आला होता आणि लोकांनी देखील तारपा नृत्याचा मजा घेतला होता। त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील आपल्या मराठी सिनेमाचे सुपरस्टार सोनाली कुलकर्णीजी येत आहेत। चल हवा येऊ द्या जे कॉमेडी सिरियल आहे त्यातली जी अभिनेत्री आहे श्रेया बुगड़ेजी ते येत आहेत व बॉलिवूडचे
वरीना हुसेनजी लवयात्री पिक्चरचे हिरोईन ते देखील इथे येणार आहेत. तर नक्कीच मला वाटतं लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या जे त्यांचे फॅन्स असतील त्यांना इथे बोईसर शहरामध्ये त्यांना मुंबई किंवा इतर ठिकाणी जायची गरज लागणार नाही व इथेच त्यांना त्या सगळ्या सेलिब्रिटी लोकांना बघता येईल. अनेक दिवसापासून बातम्या येत आहेत की नवरात्रीमुळे वाहतूक समस्येचा प्रश्न होणार आहे, बॅनरबाजीचा प्रश्न आहे. काय सांगतील, कशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत? माझ्या मते आपला हा सण आहे व सगळ्या समाजातले लोक, इतर धर्मातले लोक पण आमच्यासोबत सहभागी आहेत. माझं असं मत आहे या माझ्या नवरात्र उत्सवामध्ये मुस्लिम समाजाचे पण बरेचसे लोक मदतीला असतात आणि सगळ्याच समाजाचे लोक, जैन म्हणा, गुजराती म्हणा, आपले महाराष्ट्रीयन लोक म्हणा, आपले आदिवासी लोक म्हणा, सर्वच लोक एकत्र येऊन हा सणासारखा साजरा करण्याचा प्रयत्न करतात व हा उत्साह लोकांमध्ये दिसतो आपल्याला व त्याला चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत करण्यासाठी हे सगळे बॅनर आणि हे सगळी ॲक्टिव्हिटी आपण करतो. त्यामुळे थोडीशी वाहतूक कोंडी होणारच आहे आणि मला वाटतं इतर देखील सणांमध्ये होतेच. गणपतीमध्ये आता जस्ट मागच्या 10 दिवसापहिले गणपती झाले, त्यामध्ये पण रोडमध्ये सगळे बॅनर लागले होते, होर्डिंग लागल्या होत्या. तेव्हा देखील लोकांनी कुठलीच कंप्लेंट केली नाही, कारण लोक त्या सणाच्या उत्साहात असतात, लोक साजरा करण्याच्या मूडमध्ये असतात. त्याच्यामध्ये हे छोटी मोठी गोष्टी लोक लक्ष देत नाहीत. तर माझं असं आव्हान आहे की इतर लोकांनी पण त्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष न देता आणि नक्कीच आमच्याकडून कुठल्याही लोकांना त्रास होईल असा आमचा कधीच प्रयत्न नसतो. जर काय असं असेल तर आम्ही स्वतःच तो त्रास दूर करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझं असं आव्हान आहे की जर कोणाला त्रास होत असेल तर आम्ही नक्कीच कुठले तरी बॅनर किंवा कुठले तरी कमान आम्ही काढायला आमची हरकत नाही आहे. लोकांना त्रास देऊन आम्हाला आमचा सण साजरा नाही करायचा, पण नक्कीच उत्साह लोकांचा वाढला पाहिजे, लोकांना चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता यायला पाहिजे, म्हणून आम्ही सगळं हे बॅनर स्टेजवरती इथे सगळ्या लोकांचं बॅनर आणि ग्राउंडचं अरेंजमेंट आम्ही करतोय. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स. ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारी पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.